धन आले धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले अधीर मन झाले धुक्यातुनी नभातले सख्या प्रिया सरीतुनी सुरेल धुंद स्वर हे आले मधुर धन आले. विश्वात आणि महाप्राणिकाचा तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे एकमेव प्रकार विश्वरत्न बोधिसत्व भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आनंद छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांच्या परिचयामध्ये विनम्र करतो. आजच्या गोड विवाह सोहळ्याचे आदरणीय बोधाचार्य आयुष्यमान प्रवीण गजानन मोरे यांना माझा सप्रेम जय भीम. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 328 कणवनगरी दिपोळी पूर्व मुंबई 83 या शाखेचे सन्माननीय सभासद आयुष्यमान मिलिंद दोडीराम गमरे व आयुष्य मानिनी सुनीता मिलिंद गमरे यांचा सुपुत्र रोशन मिलिंद गमरे, गाव बामनोली, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. तसेच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 133 बाबूगिनीचा हनुमान नगर, कांदिवली पूर्व, मुंबई 101 या मित्र शाखेचे सन्माननीय सभासद दिवंगत जनार्दन संभाजी गायकवाड व आयुष्यमती सुनंदा जनार्दन गायकवाड यांची सुकन्या आणि आयुष्यमान अशोक जनार्दन गायकवाड यांची बहीण चंदा जनार्दन गायकवाड, गाव पाचाड, तालुका महाड, जिल्हा रायगड. या नववधूंचा आज रविवार दिनांक 2/5/2021 रोजी अभय शिक्षण केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन हॉल इथे संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 333 व भीमाई महिला मंडळ, तसेच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 328 आणि बौद्धजन उत्कर्ष मंडळ पाचाड या मुंबई भावकी आणि बौद्धजन मुनीचं मंडळ बामनोली मुंबई या मुंबई भावकीचे सन्माननीय पदाधिकारी सभासद आणि बौद्धजन युवा मंच, तसेच सर्व महिला मंडळ आणि समस्त गमरे गायकवाड परिवार व आप्तेष्ट, तसेच गमरे यांचे देखील परिवार व आप्तेष्ट सगळेश्वरे सर्वांचं इष्टमित्र सगळेश्वरे नातेवाईक गणगोत्र सगळ्यांचे मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि किरबुल परिवार यांचे देखील मी आमच्या शाखेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि आजचा हा आपला जो गोड सोहळा आहे त्या सोहळ्याच्या आधीने बोलचार्य प्रवीण मोरे गुरुजी यांना मी हा पुढील विधीचा कार्यक्रम त्यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व परमपूज्य नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना स्वतः विनम्र अभिवादन. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 328 त्याचप्रमाणे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 133 या शाखांचे सन्माननीय पदाधिकारी सभासद, बामनोली ग्रामस्थ मंडळ आणि पाचाड ग्रामस्थ मंडळ ह्या दोन्ही ग्रामस्थ मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी सभासद
आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित धर्मबंधू आणि भगिनी, आताच या ठिकाणी बौद्धजन पंचसमिती शाखा क्रमांक 328 चे विद्यमान चिटणीस आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अंशुमान चंद्रमणीजी जाधव साहेबांनी आता सर्वांना दिलेल्या कल्पनेनुसार बौद्धजन पंचसमिती शाखा क्रमांक 328 या शाखेचे विद्यमान सदस्य आदरणीय अंशुमान मिलिंद धुळीराम गवरे मुक्काम पांगोली यांचे सुपुत्र उपासक रोशन आणि बौद्धजन पंचसमिती शाखा क्रमांक 133 या शाखेच्या सदस्या आदरणीय अंशुमती सुनंदा जनार्दन गायकवाड तसेच कालकथित आदरणीय जनार्दन संभाजी गायकवाड मुक्काम पाचाळ यांची सुकन्या आणि आदरणीय अंशुमान अशोक जनार्दन गायकवाड यांची बहीण उपासिका चंदा रोशन आणि चंदा यांचा मंगल परिणय आज बौद्धजन पंचसमिती शाखा क्रमांक 328, 133 त्याचप्रमाणे बांगलोळी ग्रामस्थ मंडळ आणि पाचाळ ग्रामस्थ मंडळ यांच्या अधिपत्याखाली आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो की आपण सर्वांनी संस्कृती संपन्न करत सर्वांनी शाखेत सहकार्य करावं. हात जोडून सामुदायिक वंदनेमध्ये सहभागी व्हायला शकण्यास या ठिकाणी विनम्र विनंती करत आहे. या ठिकाणी प्रामुख्याने त्यांची उपस्थिती लाभलेली आहे आणि ज्यांनी या दोन भिन्न कुटुंबांना गंभरे अधिक गायकवाड परिवाराला एकत्रित आणण्याचं आणि सोयरीक जोडण्याचं जे काम केलेलं आहे ते आमचे धर्मबंधू आदरणीय धर्मचंद्र कदम, त्याप्रमाणे स्थानिक शाखेचे विद्यमान उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते आदरणीय अश्वनी निलेशजी साळवे, त्याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना केलेली आहे ते आदरणीय चंद्रमणी जाधव आणि बौद्धजन पंचसमिती शाखा क्रमांक 133च्या ज्येष्ठ सदस्य आणि महिला मंडळाच्या ज्येष्ठ पदाधिकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय अंशुमती विमलजी मोरे यांसाठी पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करून या ठिकाणी मंगल करण्याच्या संस्कार विधीला या ठिकाणी सुरुवात केली आहे. शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमा, जाऊन या आश्रमा, प्रथम नमो गौतमा, चला हो प्रथम नमो गौतमा.
शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुनिचाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमाज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 गुरुपीतं गीतं कुस्मसन्तति पूजयामि मुनीन्द्रसश्रीपादसरोरे पूजयामि बुद्धं कुसुमेन नीलं क्वेनमेतेन लभामि मोक्षं कोपं विलायति यतायिदन्ये कायो तथायाति विनाशभावं गणसर्पदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं गणन्त गुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं दमाच सङ्गं सुगततनुभवा धातो धातु गावे लङ्कायं जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुर्थे विभूतं दासवरातनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सबं सबं ठाणेषु पतिकितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा ईशमूले निसीनवा सवारि विजयं गता पतसमयुतं सता वन्दितं बोधिपादपम् इमे बीजं विदुरयानं देवरूपं सुजीवं निर्मलचक्षुर्गभीरदोषं धम्मं सुप्रेम विरतराज्यं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि कुलभूषतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसतसङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजानरवररता स्वजन उद्धारा भगवंत हंसाखरा भक्तकारा चौदार संगरी शस्त्रधरिता करी कापला हरियुरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण श्रुती जाळिता
उजाळीला गतिका मार्ग साधा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा चरण बुद्धासमी चरणा धम्मासमी चरण संघासमी भीमराजा विपटी पटी विहाय सब संपत्ति सीधिया सब रोग विनाशाय भवे दिगायुदायकं सब दुख विनाशाय भवे निब्बाण संतिके वनते अनुगहंत त्वापरितं कृत मंगलम् समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सधम्ममृराजस शृणन्तु सगमोकदं नमः शरणकाल सन्ताचितातिशरण शरणायतलोकन्तरे वा भूमा भूमाख्य देवा गुणगणा गहन व्यावता सपकाल इत्यंत दीववर कणकमी मेरुरादिव संतो 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 सहेतुमुनिव्रवचनं सोतृमागा सुमागा सर्वेषु चक्रवालेषु एकादिवाच ब्रह्माणो एकमेकतन्तुयं सदसम्पति साधकं सवेतमोदित्वा समरूपदा तलिस्ति मुंडु तप्ते परिवारे गिराक्षणो अनिदासुनां सुसतवेहि अतीवि राजतो अचोरतो मनुसतो मंततो आद्यतो बुलकतो पिताचतो खारुकतो कनकतो नकतो जनपदरोगतो पदीयशाटराजा सुकरमैसकरक्ष तदीहि नानाभयतो नानारोगतो नाना उपद्रतो ते मारखं गहान्तु कामे च नाति चरामि भगवान बुद्ध व बोधिसत्व परम पूजनीते भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून मी अशी प्रतिज्ञा करीतो की धार्मिक सामाजिक व वैवाहिक जीवन यांच्या नीतिनियमांची मी कधीही उल्लंघन करणार नाही. मी चंदा यांचा पत्नी म्हणून स्वीकार करीतो. कामेच नाती चरामी भगवान बुद्ध व बोधिसत्व परम पूजनीते भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून मी अशी प्रतिज्ञा करीते की धार्मिक सामाजिक व वैवाहिक जीवन यांच्या नीतिनियमांचे मी कधीही उल्लंघन करणार नाही. मी रोशन यांचा पती म्हणून स्वीकार करीते. सापतियं विहरति जेत्वरे अनाथपिण्डे तस्सरामि अथ त्वय्यतरा देवतादिकन्तायरतिया अभिकन्तवन्नाकृतपं जेत्वनम् उभासे त्वा
येन भगवान संकनी उपसंकमित्वा भगवन्तं विवादित्वैकमन्तं अथासि एकमन्तं चिताक्षोसा देवता भगवन्तं गाथाये अजभासि बहुदेव मनुसा च मङ्गलानि अचिन्तयो अगङ्गमानस्मणा पूजा च पूजनीयानगितं मङ्गला मुतामं पतिरूपते च वासो च पुरे च ततपुनीयता अतसमापयिष्यतं मङ्गला मुतामं बाहुसच्चतसि पञ्चवियो च सुस्तिकतो सुभाषितात्रिया वाचैतं मङ्गला मुतामं माता पितु पठानं कुतदारस्य सङ्गहो अनाकुलाचकमन्तायितं मङ्गला मुक्ताचानदासनं निपान सच्चिक्रिया चेतन मङ्गला मुक्तामं दुःखसलोकधर्मे चित्तगेसन कंपति अशोकं विर्जङ्खेमगितं मङ्गला मुक्तामं एतदिशानिकत्वन सप्तमस्माननाय अनौमाननाय अनिति चर्याये ईश्वरीय ओसगेन अलंकाराणो पदाने च मी माझ्या पत्नीला सन्मानाने वागवे पत्नीचा अवमान करणार नाही मी अनिती व अनाचारापासून अलिप्त राही पत्नीला अनधान्य व अलंकारादी भूषणांनी संतुष्ट ठेवे सुसंविहित कमंताच होती संगहित परिजनाच आणि ती चारणीच सपतन अनुरखती दखाच होती अनलसा सबकीचेसु मी माझ्या घरातील सर्व मंडळींची उत्तम व्यवस्था केवी परिवाराशी सौजन्याने वागेन मी अनिती व अनाचारापासून अलिप्त राही पतीच्या संपत्तीचे रक्षण करीन घरातील सर्व कामात सदैव दक्ष राही सहसमदिनी नीतसायुधन्तं गिरिमेखलमुदितघोर ससेनमारं दाजितवामुनिन्दो तं तेजसा भवतु तेणी मारातिरेकमदियु जितसा परते सुललितविलीना जितवामुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मङ्गलाय गजवरम् अतिमातभूतं दावरीयादारुणं तं मीतं कुसेतविलीना धृतवामुनिन्दो तं तेजसा भवतु गीतकागमतीयात सुदारुणन्तं धावन्ति योजनपथ गुलिमालवन्तं ईभिविसङ्कतमनो जितवामुनिन्दो
भवतु ते जय मंगलानि तत्त्वानकटमुदरम् इव कपिनीया चिंचाय दुःखवचनं जनकाय वदे संतेन सोमविदिना जितव मुनिन्दो तं तेजसाङ्गलानि सत्यं विहाय मतिसच्चक्रवादकेतु वादाभिरोपितमनम् अतिवदुते जय मंगलानि नन्दोपनन्दभुजगं विमयन्तो उपदेशविधिना दितो भवतु ते जय मंगलानि आदित्यभुजगेन सुदाटहातं ब्रह्मं विसुदितुनिधि वकामिदानं यामुनिन्दो तं तेजसा भवतु ते जय मंगलानि शेवटचा एकापीभूत जय मंगल अठगाथा यो वचनो विनदिनी सरदेव चन्दी विविधानि शुभदवाणि मोक्षं सुखधिगमेय जिरी गुजिरी जोडिया है ही जबर लाखात एक हे मेड फॉर इच अदर अशा या दोघांना कुणाची नजर लागो ना चोरून लफडी कधी रोमॅन्टिक प्रेम प्रत्येकाची लव्ह स्टोरी ही नाहीच सेम हात झाले दोनाचे चार आता राजा राणीचा बघा या नाही नेम साजिरी गुजिरी जोडिया है ही जबर लाखात एक देवता सर्वभूतानुभावेन सदा सोति भवन्तु ते संयन्तु सर्वरोगविनाशतु मा देववन्तराय सुखी दीर्घायुर्भावेन सदा सोति भवन्तु ते संयन्तु सर्वरोगविनाशतु मा देववन्तराय सुखी दीर्घायुको सर्वरोगविनाशतु सुखी दीर्घायुको तुमचं आयुष्यभर तुमचं वैवाहिक मला सुखात समृद्धीचं हीच तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या शादी के लड्डू को म्हणती नाही नाही बोल्यावर चढण्याची त्यांनाच घाई प्रेमाच्या पेपरात काठावरती सर्वभूतानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु स्वाङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा सोति भवन् सर्वे पुरे चित्तसङ्कल्पछन्दो प्रणोदसो एका
संपत्ती सगसंपत्ती वच तत्वणी पाण संपत्ती इनाके समेजेतु बुद्धाच्या प्रतापाने धम्माच्या प्रतापाने संघाच्या प्रतापाने तुमचे मंगलो तुमच्या इच्छित पार्थिव सर्व वस्तू तुम्हाला शिरभेवलो तुमच्या चित्ताचे सर्व संकल्प पौर्णिमेच्या शीतलचंद्राप्रमाणे पूर्ण होऊन आज पूर्ण करण्यासाठी साधू आणखी एकदा साधू जय भीम. नमो बुद्धाय. कधी कुठे कशी निनावी अनोळखी मने जुळावी युगायुगांची ही बंधने नवे नवे अधीर नाते हवे हवेसे होत जाते फुला परी हळवे कोवळे मन असे गुंतता बहरली स्पंदने बरसल्या अक्षता बांधली कंकणे जोडली रेशमी तुझा पदा भावना विरता होतु गच्छन्तु देवतांगता भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सबुद्धान् धम्मान् संघान् भावेन सदा सुखी भवन्तु ते संयन्तु सपरोगविनाशतु आते भवन्तरायो सुखी रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्क तरतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय बिन पूछे मेरा नाम और पता रस्मों को रख के परे चार कदम बस चार कदम चल दो ना साथ मेरे बिन पूछे मेरा नाम और पता रस्मों को रख के परे चार कदम बस चार कदम चल दो ना साथ मेरे बिन कुछ कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ लिए चार कदम बस चार कदम चल दो ना साथ मेरे बिन कुछ कहे बिन कुछ सुने हाथों में हाथ लिए चार कदम बस चार कदम चल दो ना साथ मेरे राम बोय रे राम बोय रे रा 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 रे राम बोय रे राम बोय रे रा रा राहों में तुमको जो धूप सताए छाँव बिछा देंगे हम अंधेरे डराए तो जाकर फलक पे चांद सजा देंगे हम छाए उदासी लतीफे सुनाकर तुझको हंसा देंगे हम हंसते हंसाते यूं ही गुनगुनाते चल देंगे चार कदम ये ना 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 ला ला ला
ना वो अखियां रूहानी कहीं, ना वो चेहरा नूरानी कहीं, कहीं दिल वाली बातें भी ना वो सजरी जवानी कहीं। जग घूमे थारे जैसा ना कोई, जग घूमे थारे जैसा ना कोई। ना तो हंसना रुमानी कहीं, ना तो खुशबू सुहानी कहीं, ना वो रंगली यादें देखी, ना वो प्यारी सी नादानी कहीं। जैसी तू है वैसी रहना, जग घूमे थारे जैसा ना कोई, जग घूमे थारे जैसा ना कोई, जग घूमे थारे जैसा ना कोई, जग घूमे थारे जैसा ना कोई। बारिशों के मौसमों की भीगी हरियाली तू, सर्दियों में गालों पे जो आती है वो लाली तू। रातों का सुकून, रातों का सुकून भी है, सुबह की अजान है। चाहतों की चादरों में मैंने है संभाली, तू कहीं आग जैसी जलती है, बने बरखा का पानी कहीं। कभी मन जाना चुपके से, यूं ही अपनी चलानी कहीं। जैसी तू है वैसी रहना, जग घूमे थारे जैसा ना कोई, जग घूमे थारे जैसा ना कोई, जग घूमे थारे जैसा ना कोई, जग। आकाशात चमचमणारे तारे, शब्दाचं नाव घेतो, लक्ष द्यायचं। घूमे थारे जैसा ना कोई। अपने नसीबों में या हौसले की बातों में, सुखों और दुखों वाली सारी सौगातों में, संग तुझे रखना है, संग तुझे रखना है, तूने संग रहना। मेरी दुनिया में भी मेरे जज्बातों में तेरी मिलती निशानी कहीं, जो है सबको दिखानी कहीं। तू तो जानती है मर के भी मुझे आती है निभानी कहीं। वही करना जो है कहना, जग घूमे